मासूमांचा काळ झाला, घराचं चिन्ह अस्त झालं. सोशल मीडियावर रेस्ट इन पीस लिहून माणूस कामात व्यस्त झाला. सरकारवर टीका झाली, मग सरकारी सहानुभूती मिळाली. डोंगरामागील जगात प्रेतांची आहुती दिसली. आतंकी गेला, माणूस मेला, देशभक्त भाईचारा सगळं ढासळलं. मरून गेली माणुसकी सुद्धा जेव्हा शांततेच्या मध्ये रक्त वाहिलं. प्रतिशोध घेण्यात येईल, सगळं सामान्य होईल. सुरक्षेचे वादे होतील, सर्वांना सगळं मान्य होईल. पाठीमागे राहतील केवळ आठवणी आणि काही वर्षांनी पुन्हा हाच दुःस्वप्न होईल. म्हणजेच 2019 चा फेब्रुवारी अजूनही आठवतो. पुलवामात भडकलेला तो रक्ताचा स्फोट, 40 वीर शहीद झाले आणि देशभर दुःखाचं मूक मौन पसरलं होतं. आणि तेव्हाही रेस्ट इन पीस ट्रेंड झाला होता. प्रोफाईल फोटो काढे झाले होते. 2 दिवस देश एकत्र आला आणि मग पुन्हा माणूस कामावर परत गेला. आज पुन्हा एक स्फोट, पुन्हा एक हल्ला, मासूम रक्तात भिजलेली माती, पुन्हा सरकारची प्रतिक्रिया, पुन्हा बातम्यांमध्ये थोडी सहानुभूती, पुन्हा कोणीतरी जबाबी कारवाईची घोषणा केली. पुन्हा एकदा ट्रेंड, एकदा हॅशटॅग आणि काही तासात सर्व विसरून पुन्हा आपण नेटफ्लिक्स वर लागलो एकट्या रात्री. पण किती वेळा हा घाव सहन करायचा? किती वेळा शांतता ही फक्त भाषणात ऐकायची? जेव्हा प्रत्येक हल्ल्याच्या मागे माणुसकी मरते, तेव्हा देशभक्तीच्या नात्यांना खऱ्या अर्थाने धरायचं कसं? मग काय हा लढा फक्त त्या पत्नीचा, की त्या नवविवाहित वधूचा, की त्या विनय नरवालचा, की तिथे असलेल्या निष्पाप त्या 27 जणांचा ज्यांचा मृत्यू झाला, की त्या लेकरांचा जे आत्म्यातून रडतायत की आम्हाला जगायचंय, आम्हाला मरायचं नाही? आणि हा आवाज न ऐकता जिथे माणुसकी ही विकली गेली आणि जात विचारून गोळ्या झाडून रक्त रंजित करून, आणि इतकंच नसून तर त्यांनी अमानुषपणाही स्वीकारला. जेव्हा जात नाही सांगितली तेव्हा त्यांचे पॅन्ट उतरवून त्यांचा खतना झाला आहे का हे बघितलं गेलं. म्हणजे आज माणसातली माणुसकी गहाण ठेवून किती निस्वार्थी झाला हा माणूस. आज प्रत्येक नागरिकांना स्वतःमध्ये सुसज्ज होणं आणि एक विचार करणारा नागरिक बनणं किती गरजेचं आहे. एक विचार करणारा नागरिक. आज नजर टाका त्या सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एक एक आत्मा आतमधून रडते आहे. काय अर्थ त्याचा जर आपण स्टोरी, स्टेटस आणि कॅन्डल मार्च काढून एकदा सुसज्ज नागरिक बना आणि एकदा स्वतःचा निर्णय स्वतःसाठी घ्या. एक विचार करणारा नागरिक.